नाशिक महानगरपालिकेची निवडणूक 2 दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपच्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिलाय। माजी नगरसेवक सुरेश पाटील, योगेश उर्फ मुन्ना हिरे, स्वाती भामरे आणि हिमगौरी आडके यांनी आता प्रचाराची रणनीती बदलली आहे। आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवून मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिलाय। गेल्या 20 वर्षांपासून प्रभागात भाजप प्रबळ पक्ष असून घरोघरी पक्षाचे आणि नगरसेवकांचे कार्य पोहोचवले आहे। यंदाही प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे उमेदवार बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत। आज नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 7 याचे जे चारही उमेदवार आहेत, सुरेशांना आहेत, आमचे मुन्ना मोहिते आहेत, त्याचबरोबर अडकेताई आहेत आणि आमच्या भांबरेताई आहेत। हे चारही उमेदवार अतिशय अनुभवी आहेत आणि यांना एक समाजसेवेचा वारसा मिळालेला आहे आणि या समाजसेवेच्या वारशामध्ये त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि पुन्हा आता नवीन सिद्ध करण्याकरता ते आपल्या समोर आता आलेले आहेत। आणि मला निश्चित विश्वास वाटतो की या प्रभाग क्रमांक 7 मध्ये हे चारही जण अतिशय मोठ्या मताने निवडून येतील आणि आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करतील आणि देवेंद्र भाऊंचे हात बळकट करतील। आज या ठिकाणी मी या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। नमस्ते, मी डॉक्टर सचिन शिंदे, आपल्या प्रभाग 7 मध्ये आपले माझे परम मित्र योगेश हिरे, माझे काका सुरेश अण्णा पाटील, आमच्या ताई गौरी आडके ताई आणि आमच्या दुसऱ्या ताई भांबरे ताई यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। माझं म्हणजे 10 वर्षापासून मी त्यांना ओळखतो, योगेश दादांना। त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या वार्डची डेव्हलपमेंट केलेली आहे आणि ते प्रत्येकाच्या जवळीक असं त्यांचं रिलेशन आहे सगळ्या लोकांशी। आपलं कॉलनीमधलं कुठलं काम असेल, सोसायटीमधलं कुठलं काम असेल, ते जातीने तिथे लक्ष देतात आणि त्या कामांची पूर्तता करतात आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या वॉर्डमधल्या प्रभागामधली खूप चांगली डेव्हलपमेंट केलेली आहे। इथले सगळे रस्ते चांगले, कधी पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही, कधी ड्रेनेजचा प्रॉब्लेम येत नाही आणि इथे कुठल्या प्रकारचे गुंडेगर्दी वगैरे असं काहीच होत नाही। या सगळे चांगले नगरसेवक असल्यामुळेच असं ह्या प्रभागाची प्रगती झालेली। असे असले तरीही कुठेही गाफील न राहता मतदान करून घेण्याच्या दृष्टीने पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक कामाला लागलेत।